श्री स्वामी समर्थ. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर, सुख समाधान हवे असेल तर, तुम्ही आता जे पण काही काम करत आहात, चांगले गोष्टी करत आहात, ज्याने तुमचे भले होणार आहे, तेच प्रत्येक कार्य निरंतर करत राहा. इतर कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नाही. ती सर्व कामे, त्या सर्व गोष्टी मनापासून निस्वार्थीपणे करत राहा. प्रामाणिकपणा त्यामधील कधीही कमी होऊ देऊ नका. ज्या दिवशी त्या कामाला सुरुवात केली म्हणजे अगदी पहिल्या दिवशी जसा तुमचा विश्वास होता, मेहनत होती, तसाच विश्वास व मेहनत कायम ठेवा. जेवढा उत्साह दाखवला होता, जेवढी यश मिळवण्यासाठी धडपड तुमची पहिल्या दिवशी होती, अगदी त्याचप्रमाणे नेहमी शेवटपर्यंत तसेच प्रयत्न तुम्ही नेहमी करत राहा. देव तुम्हाला तुमच्या मेहनतीला योग्य असे उत्तर नक्कीच देतील. कारण देवांना सर्व माहीत असतं की कोण काय व कसे कोठेपर्यंत कशा पद्धतीने कार्य करत आहे. म्हणून तुमच्या प्रामाणिक व निस्वार्थीपणाची दखल नक्कीच घेतली जाईल. जीवनात फक्त स्वप्ने पाहू नका. फक्त अंदाज व भविष्यकाळाच्या गोष्टी रंगवू नका. तर त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी, ती स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी तेवढी मोठी झेप घेण्याची सुद्धा जिद्द मनामध्ये कायम ठेवा. तेवढे कष्ट तुम्हाला सोसावे लागतील हे विसरू नका. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी माऊली कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, जीवनात खूप काही मिळवताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक व्यक्ती तुला अशा भेटतील की ज्या तुझ्या जीवनात खूपच तुला दुःख देऊन जातील. त्यांच्या वागण्याने तू दुखावला जाशील. तुला खूप हताश झाल्यासारखे वाटेल. पण तू स्वतःला तेव्हा सावर. त्यांच्या वागण्याचा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्या व्यक्ती वाईट वागल्या हे त्यांचे वागणे झाले. ते त्यांच्या इथेच सोडून दे. तू तुझ्या जीवनावर त्याचा विपरीत वाईट परिणाम करून घेऊ नकोस. जीवनात तुला यशस्वी व्हायचं असेल आणि त्यासाठी तुला त्या गोष्टीमध्ये वेळ घालवता कामा नये. जीवनात सुख दुःख येत जातात. प्रत्येकालाच त्यातून जावे लागते. त्यातून बाहेर पडावे लागते. त्याचा सामना करूनच पुढे जावे लागते. अगदी त्याचप्रमाणे जीवनातही चांगली वाईट माणसे येतात, भेटतात. काही दुःख देऊन जातात तर काही सुख देऊन जातात. पण कोणाच्याही वागण्याचा, वाईट लोकांच्या वागण्याचा तू तुझ्या मनावर, तुझ्या यशावर त्याचा परिणाम करून घेऊ नकोस. आपल्यातील नकारात्मकता अशा लोकांमुळे कमी करून घे व सकारात्मक गोष्टीवर नेहमी भर दे. चांगल्या व्यक्ती जीवनात चांगला परिणाम करून जातात, पण वाईट व्यक्तीही जीवनात प्रत्येकालाच भेटतात. अशी वाईट व्यक्ती फक्त दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच असतात. अशा व्यक्तीमुळे मात्र तू जीवनात कधीही व्यर्थ विचार करू नकोस. वाईट व्यक्तींना महत्त्व जास्त देऊ नकोस. वाईट व्यक्ती नावे ठेवतील, तुला अपशब्द देखील वापरतील, तुझ्या संयमाची परीक्षा बघतील, तुला मुद्दामहून त्रास देण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या कोणत्याच वागण्याचा परिणाम तू तुझ्या जीवनावर करून घेऊ नकोस. अशा वाईट व्यक्तीमुळे तू तुझे कोणतेच कर्म वाईट करून घेऊ नकोस. हे ब्रह्मांड नायक तुला पाहत आहे. तुझ्या चांगल्या कर्माचे फळ तुला हेच ब्रह्मांड नायक देणार आहेत. म्हणून या कोणत्याही व्यर्थ विचारामध्ये अडकून राहू नकोस. खूप काही तुला या सकारात्मक गोष्टीतून, या ईश्वरी शक्तीतून प्राप्त होईल. तुला काहीही न मागता आम्ही तुला देऊ. कारण आम्ही ब्रह्मांड नायक आहोत. आमच्या भक्ताच्या मनातील आम्हाला ओळखता येते. तुम्हालाही या ब्रह्मांड नायकांचे पाठबळ हवे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा.
जीवनात तुला नेहमी सुखी समाधानी व्हायचं असेल तर आमच्या भक्तीबरोबरच तुझ्या चांगल्या कर्माचीही तुला सांगड घालता यावी लागेल. तेव्हा आपले नाते पूर्ण होईल. रोजच्या तुझ्या जीवनात तू कसा आहेस, कसा वागत आहेस व तुझे कृत्य कसे करायचे आहे हे तुला आता ठरवायचे आहे. जीवन तुझे आहे. तुला चांगल्या मार्गाने जाऊन जीवनाचे सार्थक करायचे आहे. वाईट कर्म करून स्वतःचे जीवन स्वतःच व्यर्थ करू नकोस किंवा सकारात्मक गोष्टीवर भर दे. नकारात्मक गोष्टीकडे वळू नकोस. जीवनात कधीही तुझ्याकडे असणाऱ्या गोष्टींचा अहंकार करू नकोस. स्वतःला कधीही मीच सर्वात मोठा असा गैरसमज करून घेऊ नकोस. तर तुझ्यातील मीपणा, अहंकारपणा, गर्व, स्वार्थी भावना सोडून दे. तू जे पण काही काम करशील, देवांची भक्ती, सेवा करशील ते सकारात्मकच होईल. जेव्हा तू तुझ्यातील मीपणा बाजूला करून जे काही करशील ते प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचा तुझ्या जीवनावर चांगलाच परिणाम होईल. तो परिणाम तुलाही जाणवेल. त्याची प्रचिती तुलाही नक्कीच येईल. त्या प्रत्येक कामातील सकारात्मक शक्ती तुझ्यासोबत नेहमी राहील व तुझ्या प्रयत्नांना यशात नक्कीच बदलवेल. यामध्ये काहीच शंका नाही. आणि जेव्हा तू तुझ्या या गोष्टी मागे टाकून आमच्यासमोर उभा राहशील, आमची तेव्हा भक्ती निस्वार्थीपणे करशील, तेव्हा आम्हीसुद्धा खूप सारे आशीर्वाद, प्रेम तुला देऊन जाईन. आमच्या साथीने तुला तुझ्या जीवनात यश हे नक्कीच मिळेल. हे नेहमी लक्षात ठेव. तुम्हालाही देवांच्या साथीने जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच हो देवा कमेंट करा. आणि जेव्हा तू स्वतःला असा सकारात्मक बनवशील, स्वतःसाठीच स्वतःला तयार करशील, आमच्या शिकवणी, आमचे मार्गदर्शन आत्मसात करशील, तेव्हा स्वतःच चांगल्या कर्मावर, तुझ्या प्रारब्ध चांगले होण्यावर भर पडेल. आमच्यावर विश्वास कायम ठेव. तेव्हा तुझ्या जीवनात कितीही संकटे येऊ देत, कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, आम्ही तुला त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेन. तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असेन. तुझ्या जीवनात आलेली वाईट वेळ ही फार काळ तुझ्याकडे राहणार नाही. तर तुझ्या चांगल्या कर्मामुळे, तुझ्या चांगल्या वागणुकीमुळे ती वाईट वेळ लवकरच निघून जाईल. कठीण परिस्थिती नक्कीच बदलेल व चांगले दिवस नक्कीच येतील. तू फक्त या सर्वांकडे सकारात्मक नजरेने पहा. कोणतीही वाईट, नकारात्मक विचारांना खतपाणी तू घालू नकोस. वाईट परिस्थितीत, वाईट वेळेत स्वतःवरचे नियंत्रण कमी करून घेऊ नकोस. स्वतःमधील चांगल्या गोष्टीवर, प्रामाणिकपणेवर नेहमी ठाम राहा. स्वतःच्या चांगल्या कर्मावर व तू आमच्या करत असलेल्या भक्तीवर नेहमी विश्वास ठेवून पुढे चालत राहा. विश्वास कायम ठेव. तुझे जीवन नक्कीच सकारात्मकतेने बदलेल, यामध्ये काहीच शंका नाही. जेव्हा तुला कधीही आमची गरज असेल, आमची तुला मदत हवी असेल, तेव्हा तुझ्यासाठी आम्ही नक्कीच धावून येईन. तुला तुझ्या जीवनातील आनंद घेण्यासाठी, तुला तुझ्या कठीण वेळेतून सावरण्यासाठी व त्यातून बाहेर पडण्यासाठी आमचा पाठिंबा तुला नक्कीच लाभेल. तुम्हालाही देवांचे पाठबळ हवे असेल तर आत्ताच हो देवा तुमचे पाठबळ आमच्यावर नेहमी राहू दे कमेंट करा. तुझ्या संपूर्ण जीवनासाठी योग्य आहे तेच आता मिळणार आहे. त्याच गोष्टी घडणार आहेत ज्या तुझ्यासाठी आणि तुझ्या भविष्यकाळासाठी योग्य असतील. आमचा आशीर्वाद तुला नेहमी आहे हे विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ.
आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असाच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.